वेलकम स्टुडंट्स टू संस्कृती अकॅडमी. आज आपण शिकणार आहोत माय इंग्लिश बुक 6th स्टँडर्ड जो नवीन सिलेबस सुरू झाला त्यातलं आज आपण द सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल हा धडा आपण आज शिकणार आहोत. नवीन सिलेबस प्रमाणे बी रीड अँड अंडरस्टँड. आता बघा, बलबीर वॉज अ व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट. बलबीर एक मुलगा आहे, तो फॉन्ड याचा अर्थ आहे, फॉन्डचा अर्थ होतो आवडणे, त्याला चॉकलेट खूप आवडायचे. ही वॉज लव्ड बाय टेस्टी डिशेस हिज मदर मेड. त्याच्या आईने केलेले जे टेस्टी रुचकर अन्न आहे, जे डिश फूड जे बनवायची. हाऊएव्हर ही कुड नेव्हर ईट एनी व्हेजिटेबल्स. पण तो व्हेजिटेबल कधी खायचा नाही. हिज मदर कुड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर कुड ऑलवेज से अ लाऊड नो. म्हणजे बलबीरला त्याची आई जेव्हा काही त्याला ताटामध्ये भाजीपाला आणून द्यायची जेवण्यासाठी, तर तो कुठल्याही भाजीपाला नाही, नो असं जोरात आवाज करून आईला नाही म्हणायचा. लुक ॲट धिस पीज बलबीर. आई म्हणजे बघ, ह्या पीज म्हणजे वाटाण्याची भाजी केली आहे. वाटाणा बघा, ग्रीन पीस आपण त्याला म्हणतो. दे टेस्टी सो नाईस विथ पनीर. ते पनीर बरोबर ग्रीन पीस किती छान लागतील हे पहा, असं त्याची आईने म्हणलं. हिज मदर कुड से बट बलबीर कुड मेरीली शेक हिज हेड. आता इथं मेरीलीचा अर्थ होतो केवळ, तो फक्त नाही म्हणायचा, कुठलीही भाजी आणणार नाही, केवळ. मेरीलीचा अर्थ होतो केवळ. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर कुड टर्न हिज फेस अवे. म्हणजे कुठलीही भाजीचं नाव बलबीर समोर घेतलं तर तो कुठल्याही भाजीपाला नकार द्यायचा आणि तो तोंड फिरवायचा, भाजीपाला पाहून तो तोंड फिरवायचा. He could not look at even गाजर हलवा टॉप विथ द नट्स अँड रायसिन्स. म्हणजे गाजर हलवा जरी केला त्याच्या आईने घरामध्ये, गाजर हलवा त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स टाकले, नट्स म्हणलेला इथं बघा अर्थ त्याचा नट्सचा अर्थ होतो ड्रायफ्रुट्स वगैरे, काजू बदाम हे टाकलेलं सजवलं, पण तो नाही म्हणायचा. बलबीर फादर अँड मदर कुड गेट व्हेरी अँग्री. त्यामुळं बलबीरचे आई वडील खूप त्याच्यावर रागवायचे, का तर तो भाजी खात नव्हे. बट ऑल द व्हेजिटेबल कुड फील मोर अँग्री अँड हर. पण त्या भाजीपाल्याला पण त्याचा राग यायचा आणि त्याला बलबीर बद्दल खूप चीड द्यायची. बलबीर डज नॉट लाईक मी. आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम. असं कोण म्हणलं? बलबीर गुरगुरने. आय ऑल्सो डू नॉट लाईक हिम ग्रूल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. एका दिवशी बटाट्यानं तो गुरगुर केलं त्याच्याबद्दल. म्हणजे बलबीरला बोला, मला ही बलबीर काय आवडत नाही. सी हाऊ ही हेट्स मी क्राईड कॅरेट टॉप अँग्रीवर व्यक्त केली. तो बघा तो म्हणतो की गाजनाने मलाही बलबीर नाकारतो. आय कुड लाईक टू स्कोल्ड द फॉलो सेड मिस भेंडी. आणि भेंडीने पण म्हणले मलाही त्याची बोलणी खावं लागते, मलाही तो आवडत नाही. अँड आय नो हाऊ टू डील विथ हिज स्टबन बॉय. आता स्टबनचा अर्थ इथे दिलेला हट्टी. हट्टी असा अर्थ होतो. स्टबनचा अर्थ होतो हट्टी. मिस्टर करेला असेल विथ नॉटिली स्माइल. नॉटिल म्हणजे खोडकर स्माइल त्यांनी दिली. कोणी दिली? करेलाने. बाय द टाइम डिनर वॉज रेडी ऑल द व्हेजिटेबल्स हॅड वर्कड आउट देअर प्लॅन्स. तोपर्यंत डिनर हे तयार झालं होतं, जेवण तयार झालं होतं आणि सगळ्या भाजीपाल्यांनी मिळून सगळ्या भाज्यांनी मिळून त्याच्याविरुद्ध एक व्यूहरचना रचली, म्हणजे प्लॅन केलं होतं. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. बलबीरला एग करी, अंड्याची भाजी खूप आवडायची. When the curry was brought to the table, he greedily put a piece of the egg in his mouth. आता इथं अर्थ आहे बघा, ग्रेडिली याचा अर्थ होतो हावरेपणाने. म्हणजे बलबीरला अंड्याची करी खूप आवडायची आणि तो जसं की अंड्याची करी त्याच्या टेबलवर आली आणि तेवढ्यात तो काय केला, पटकन एक त्या करीमधला अंड्याचा तुकडा उचलला आणि तोंडात त्यांनी टाकलं. धिस इज एग बीटर. आणि तो लगेच उच्चारला, अरे हा तर अंडा कडू लागतोय. ही क्राईड. तो रडला.
He did not know that Mr. Karela was squeezed his juice on the egg. म्हणजे स्वीज्ड म्हणजे त्या अंड्यावरती करेल्याचं रस त्यावर ओतलं होतं. Ravish, his father shouted, but Balbir said, "It is really bitter." हो आहे असं त्यांनी सांगितलं. And asked for कसा अर्थ आहे करी म्हणजे ग्रेव्ही आपण म्हणतो ना त्याचा तो करी. When he custard was being brought म्हणजे ती करी त्याच्या जवळ आणली तेव्हा a cauliflower threw a big lump of salt into it. तेव्हा त्याच्या कॅलिफ्लॉवर काय केलं त्याच्या त्या ग्रेव्ही मध्ये रस्यामध्ये त्याने मीठ टाकून ठेवलं. Balbir put a spoon of custard in his mouth. तो त्या करीचा एक चमचा घेऊन तो करी आपल्या तोंडात टाकली आणि तसंच he found it so salty that he could not swallow it. त्याला पाहिल्यावर इतकं ते कडू वाटलं की तो काही खाल्ला नाही. The custard is salty. मम्मी तो आईला म्हणला हे कस्टर्ड काय आहे सॉल्टी खारट आहे असं तो बोलला. बट his mother and father did not believe him. पण त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावरती काही विश्वास ठेवला नाही. All he got was a scolding. Scolding म्हणजे रागावणे. म्हणजे राग खाल्ले त्याचे खाली मिनिंग तुम्हाला दिले इंग्लिश मध्ये मी तुम्हाला मराठी सांगितलं. फॉर बीइंग सच अ ग्रम्पी बॉय. आता हे ग्रम्पीचा अर्थ महत्व आहे. ग्रम्पी म्हणजे काय चिडखोर मुलगा होता तो. कसा होता तो ग्रम्पी चिडखोर होता तो. ठीक आहे तो चिडखोर मुलगा होता. बलबीर रिमेंड हंग्री आणि त्या दिवशी तो काही खाल्ला नाही तसंच झोपी गेला. इन द मिडल ऑफ द नाईट बलबीर क्रीप हंग्रीली टू द फ्रीज. आता त्या रात्री तसं झोपी गेला म्हणून रात्री त्याला झोप काही व्यवस्थित लागली नाही आणि त्याला रात्री भूक लागली आणि तो काय केला रात्री उठून फ्रीज जवळ गेला. ही टूक आउट अ स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक अ बिग बाईट. आणि फ्रीज मध्ये चॉकलेटचं तुकडं त्यांनी काढलं आणि त्यातल्या चॉकलेटचा एक बाईट त्यांनी तोडली आणि ते तोंडात टाकली. बट हिज टंग बर्न बिकॉज द व्हेजिटेबल हॅड रब्ड चिली ऑन द चॉकलेट. आणि जसं काय तो चॉकलेटचा तुकडा त्या तोंडामध्ये टाकला लगेच त्याची जीभ भाजली म्हणजे जळजळ झाली. तर का त्या चॉकलेटवरती चिली पावडर म्हणजे मिरचीची पावडर टाकलेली होती. विथ हिज बर्निंग माउथ बलबीर टर्न टू अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. आता त्याच्यामुळे काय झालं त्याला जिभेला आग पडली तोंडात आग होऊ लागलं आणि लगेच तो काय झालं तो काय केला तो असलेल्या गाजरच्या हलव्याकडे वळला. गाजरच्या हलव्याचं बाउल फ्रीज मध्ये होतं. ही पुट अ स्पून ऑफ इन हिज माउथ आणि त्या एक चमचा त्यांनी आपल्या गाजरचा हलवा आपल्या तोंडात टाकला. हा लगेच तो म्हणजे त्याची तोंडाची जी आग होती ती शांत झाली म्हणजे त्याला जरा गोडवा लागला. द हलवा टेस्ट सो स्वीट अँड नाईस. तो म्हणला अरे हलवा गाजरचा इतका खूप छान लागतो आणि इतका चविष्ट आहे. He took another spoonful and then another. एक चमचा खाल्लं त्याने असे चमचे खात तो पुढे खात राहिला हलवा. It surprised him that gajar halwa could be so tasty and he always refused to eat it. आणि हा गाजरचा हलवा इतका सुंदर लागतो खाण्यामध्ये आणि मी का ह्यासारखा नाकारत होतो असं तो स्वतःला म्हणू लागला. He liked it so much that he ate up all the halwa in the bowl. हा एक चमचा करत तो कधी त्या बाउल मध्ये म्हणजे ठेवलेला वाटीमधला गाजरचा हलवा पूर्ण संपून टाकला. नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी बलबीर्स मदर ओपन द फ्रीज टू टेक आउट मिल्क फॉर मेकिंग टी. जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी बलबीरची आई फ्रीजचा दरवाजा उघडले त्यातून दूध काढण्यात चहा करण्यासाठी दुधाचं पातेलं ती घेत होती. शी फाउंड अ बाउल ऑफ गाजर हलवा एम्प्टी. आणि तिनं पाहिलं त्या फ्रीज मध्ये गाजरच्या हलव्याची वाटी जी ठेवली होती ती रिकामी झालेली आहे. Who has eaten the गाजर हलवा? She asked. तिने विचारलं तिच्या आईला गाजरचा हलवा मी फ्रीज मध्ये ठेवलं होतं त्याचं कोण संपवलं त्याला. I ate it मम्मी बलबीर से. लगेच बलबीरनं उत्तर दिलं हो मी खाल्लेलं आहे मम्मी. You hate vegetables. Do you not? तो प्रश्न लगेच केली आईने त्याला. अरे तुला तर भाजीपाला आवडतच नाही आणि तू गाजर खाल्लास.
येस मम्मी, आय डिड हेट व्हेजिटेबल. आय डिड हेट व्हेजिटेबल म्हणजे त्याचा अर्थ हो मला मान्य आहे मी भाजीपाल्याला नाकारत होतो, मी म्हणजे भाजीपाला मला आवडत नसे. बट आय डोंट एनिमोर, पण आता इथून नाही. एनिमोर पुढे मी बट बलबीर's mother was happy. Good boy, she said, and hugged him. Hugged म्हणजे त्याला मिठी मारली. हो माझा मुलगा शहाणा म्हणून त्याला मिठी मारली. म्हणजे ह्या धड्यामध्ये आपल्याला भाजीपाल्याचं महत्व, भाजीपाला किती महत्वाचे आहेत आपल्याला आणि ते काय न्यूट्रिशन व्हेजिटेबल मधून आपल्याला मिळतात ह्या धड्यामधून आपण हे शिकतो. धन्यवाद. आपण संस्कृती अकॅडमीला शेअर, लाईक करा. ऐकल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.